प्रसिद्ध क्रिकेटपटू सर डॉन ब्रॅडमन हे त्यांच्या आयुष्यातल्या पहिल्याच आंतरराष्ट्रीय सामन्यात शून्यावर बाद झाले होते। पण त्याच सर डॉन ब्रॅडमन यांनी नंतर क्रिकेटच्या इतिहासात आपल्या नावाचं एक युग तयार केलं। त्यांच्या नावाचं गारुड गेली कित्येक वर्ष समग्र क्रिकेट विश्वावर आणि क्रिकेट प्रेमींच्या हृदयावर राज्य करत आलंय। अशाच धाटणीचं एक उदाहरण आपल्याकडे देखील घडलंय। संगीत दिग्दर्शित केलेल्या चित्रपटात लता दीदींनी आयुष्यातलं पहिलं गाणं गायलं होतं, पण काहीतरी गडबड झाली म्हणून ते गाणं त्या चित्रपटातून काढून टाकलं गेलं होतं आणि नंतर त्याच लता दीदींनी गेली कित्येक वर्ष संगीतप्रेमींच्या हृदयावर राज्य केलं आणि आपल्या स्वतःच्या नावाचं एक संगीत युग निर्माण केलं। त्याच लता दीदींची माहिती आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत। नमस्कार, रुतम वेब एक्सप्लेनर मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। आज दिनांक 28 सप्टेंबर म्हणजेच भारतरत्न गानकोकिळा लता मंगेशकर यांचा जन्मदिवस। लता दीदी या खऱ्या अर्थानं एक युग होत्या। अत्यंत सुरेल आवाजाची देणगी लाभलेल्या विश्वविख्यात प्रतिभावंत गायिका, भारतीय चित्रपट संगीतातील युगप्रवर्तक व सर्वश्रेष्ठ पार्श्वगायिका म्हणून त्यांचा लौकिक आहे। इंदूर इथं जन्म, मराठी रंगभूमीवरील तेजस्वी गायन सम्राट मास्टर दीनानाथ मंगेशकर यांच्या त्या ज्येष्ठ कन्या। मंगेशकर कुटुंबीय हे मूळ गोव्यातलं। दीनानाथांच्या गायन कलेचा वारसा त्यांना लाभला। वडिलांच्या बलवंत संगीत नाटक मंडळीच्या रंगमंचावर बालवयातच लता अनेक छोट्या मोठ्या भूमिका करत गेल्या। भावबंधन या नाटकातील कुसुमच्या भूमिकेत तर लाडकी असेच थोर या नाटकात देशकाराच्या भूमिकेत त्यांनी काम केलं। नवयुग व प्रफुल्ल या मराठी चित्रपटांच्या बोलपटात त्यांनी अशा छोट्या मोठ्या संगीत भूमिका केल्या। पहिली मंगळागौर हा त्यांचा पहिला चित्रपट। यातील मनू या भूमिकेत नटली चैत्राची नवलाई आणि श्रावण आला अशा समूहगीतात त्यांचा आवाज आहे। किती हसाल या चित्रपटात नाचूयाकडे खेळू सारे हे त्यांचं स्वतंत्र ध्वनिमुद्रित गीत होय। सुप्रसिद्ध कथक नर्तकी रोहिणी भाटे यांच्यासाठी आपकी सेवा में या चित्रपटात त्यांनी म्हटलेलं पा लागू कर जोरी रे हे हिंदी चित्रपटातील पहिलं पार्श्वगीत होय। मास्टर दीनानाथ यांच्याप्रमाणेच भेंडी बाजारवाले खासाहेब अमान अली आणि देवाच्या रजबली घराण्याचे हे लता दीदींचे शास्त्रीय संगीतातील प्रमुख गुरु। अनेक ख्यातनाम संगीतकारांची सुमारे 1800च्या वर चित्रपटांतील विविध रंगढंगाची आणि अंदाजे 35 भाषातील गाणी त्यांनी म्हटलेली। त्या गाण्यांची संख्या जवळपास 35 ते 30 हजाराच्या घरात जाते। सर्व प्रकारच्या जागतिक विक्रमाची नोंद करणाऱ्या गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये जगातील सर्वात जास्त गाणी ध्वनिमुद्रित करणारी गायिका म्हणून लता दीदींचा गौरवास्पद उल्लेख आहे। अतिव सुरेल, मुलायम व परिपूर्ण अशा स्वरांनी लक्षावधी रसिक श्रोत्यांना सुरांची माधुरी व सौंदर्य प्रत्ययास आणून देण्याचं मोलाचं कार्य त्यांनी केलंय। त्यांच्या गाण्याच्या पद्धतीचा जबरदस्त प्रभाव पार्श्वगायनावर व सुगम संगीतावर पडलेला आहे। त्यांच्यामुळेच पार्श्वगायनाला एक विशेष दर्जा प्राप्त झाला आहे। शास्त्रीय संगीताधिष्ठित भावरम्य अशा त्यांच्या शैलीचा एक नवीन संप्रदाय निर्माण झाला आहे। त्यांच्या आवाजाच्या असामान्य उंचीमुळे आणि खोलीमुळे तसंच लवचिकतेमुळे आणि अलौकिक फिरस्तीमुळे चित्रपट संगीतकारांना नवनवीन प्रयोग करता येणं शक्य झालं आणि त्याच्याचमुळे संगीताच्या कक्षा आणि सौंदर्य रुंदावलं गेलं। काळी 2 आणि पांढरी 4 या उंच स्वरात त्या गात असल्यानं द्वंद्व गीतांमध्ये पुरुष गायकाला आपल्याला स्वाभाविक स्वरात गाणं शक्य होत होतं। त्यामुळं ते गीत अधिक परिणामकारक व गोडवा साधणारं बनायचं। गीताचा प्रसंग समजून घेऊन काव्यार्थ लक्षात घेत शब्दांची योग्यची फेक साधून भावाभिव्यक्तीसाठी आवाज कमी अधिक करून त्या गात असल्यामुळं गाण्याला एक वेगळंच सौंदर्य आणि दर्जा प्राप्त व्हायचा। सोबतच जन्मजात असलेल्या अफाट ग्रहणशक्तीमुळं शब्दार्थापलीकडील तरल संवेदनेच्या भावविश्वात नेणारा अलौकिक सूर, त्या भाषेच्या वैशिष्ट्यानुसार व प्रकृती धर्मानुसार केलेले स्पष्ट, स्वच्छ व अर्थपूर्ण शब्दोच्चार, लयीची सखोल व अत्यंत परिपक्व जाण, पार्श्वगायनाचा आणि ध्वनिग्राहकाच्या तांत्रिक अंगावर विलक्षण प्रभुत्व या दुर्मिळ गुणांचा संगम लता दीदींच्या गायनात झालेला आहे। राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय सन्मानांचा विचार केला तर अनेक स्तरावरचे बहुमान त्यांना प्राप्त झालेत। पद्मभूषण, आस्थान विद्वान, स्वरभारती, कलाप्रवीण, सुरश्री, स्वरलता तसेच राज्य शासनाचे अनेक पारितोषिक, फिल्मफेअर, फिल्म क्रिटिक, बेंगाल जर्नलिस्टिक असोसिएशनची तब्बल 6 पारितोषिकं, सुरसिंगार संसदेचं तानसेन व रसेश्वर ही पारितोषिकं,
लंडनच्या EMI कंपनीतर्फे त्यांच्या 20,000वर ध्वनिमुद्रिका निघाल्याबद्दल त्यांना सुवर्ण ध्वनिमुद्रिका भेट देण्यात आली असून हा बहुमान मिळवणाऱ्या लता मंगेशकर या पहिल्या भारतीय कलाकार आहेत. भारतातल्याच नव्हे तर जगातल्या अनेक शहरात त्यांचे चित्रपट संगीतांचे अनेक यशस्वी कार्यक्रम आहेत. भारत सरकारतर्फे भारतरत्न हा मानाचा बहुमान देखील त्यांना मिळाला आहे. दिदी या कोल्हापूरच्या जयप्रभा स्टुडिओ व सुरेल चित्र या संस्थेच्या निर्मात्या आहेत. तसंच आनंद घन नावाच्या मराठी चित्रपटाला त्यांनी एक वैशिष्ट्यपूर्ण संगीत दिलंय. राज ठाकरे म्हणतात की माझ्या बघण्यात काही मर्यादित लोक आहेत ज्यांचा ग्राफ आयुष्यभर चढत राहिला आहे, त्यापैकी लता दिदी एक. म्हणून म्हणावं असं वाटतं, विश्वनिर्मितीच्या क्षणी सृष्टीचे सृजन होत असताना निसर्गानं गोव्यातल्या मंगेशीच्या परिसरात चहुअंगाने कलेच्या सौंदर्याची जणू मुक्त हस्ते उधळण केली. त्यातला स्वयंभू गंधार नेमका लतेच्या गळ्यात माळला. नादामधल्या अवकाशात संवाद साधता साधता षडस सापडला. 7 सुरांचे सप्तक जन्माला आले आणि लयबद्ध नवपर्ण ल्यायलेली लता या मातीत रुजली, भरत गेली. भारतीय चित्रपटसृष्टी तिच्या गळ्यातील या संपन्न समृद्ध स्वयंभू गंधाराने व्यापून गेली. त्याप्रमाणे चित्रपटसृष्टीशिवाय लताने व्यापलेले संगीत तितकंच मोठं आहे. अशा या गानकोकिळेस ऋतम परिवारातर्फे भावपूर्ण आदरांजली.